ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते। सांगोल्यात जयकुमार गोरेंना मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक विजयी झालेत। शहाजी बापू पाटलांची एक हाती सत्ता सांगोल्यात पाहायला मिळते। निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे। तालुका स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख आणि 65 वर्षांनी मी 40 वर्ष एका वैचारिक पातळीवर आम्ही मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही हे यावरून दिसून येतंय। तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार। जालन्यात परतूर अंबडच्या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाल्याचं वक्तव्य आमदार बबनराव लोणीकरांनी केले। जालना महानगरपालिकेत भाजपचा महापौर होणार। महानगरपालिकेत देखील भाजप एक नंबरचाच पक्ष राहील असा विश्वास देखील लोणीकरांकडून व्यक्त करण्यात आला। जालन्यावर आमची नजर आहे। जालना महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येईल। शहराचा जो विकास झालेला आहे तो माननीय नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारच्या निधीतून, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या निधीतून जालन्याचा कायापालट झालेला आहे, विकास झालेला आहे। जालना हे मराठवाड्यातलं टॉप 10 करायचं असेल तर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला लोक निवडून देतील आणि हवा भाजपचीच आता। महायुतीमध्ये महानगरपालिका, महायुतीमध्ये जिल्हा परिषद सोबत त्यांना घेऊन आम्ही लढायचं ठरवलेलं आहे, महायुती करण्याचं ठरवलेलं आहे। ब्रेक नंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। परभणीच्या जिंतूर सेलू नगरपालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले। मुस्लिम मतदारांकडूनही भाजपला मतदान करण्यात आले अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी दिली आहे। जिंतूर सेलू मतदारसंघातील जिंतूर आणि सेलू दोनही नगरपालिकेमध्ये भाजपला यश मिळालंय। दोनही नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष निवडून आलाय। त्याचबरोबर जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठमध्ये स्थानिक विकास आघाडीला देखील यश मिळालंय। आनंद होतोय की खास करून जिंतूर साठी त्या जिंतूर शहरामध्ये मी माझ्या विधानसभेला 7000 मतांनी मागे होते आणि सन्माननीय महायुतीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ह्या जिंतूर नगरपालिकेला प्रतिष्ठेची केली होती। या जिंतूर नगरपालिकेमध्ये खास करून मुस्लिम मतदान जास्त असल्यामुळे त्यांनी हिंदू मुस्लिम हाच एक एजेंडा लावला होता, परंतु जिंतूर शहरातील मुस्लिम मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी ह्या जातीपातीच्या राजकारणाला आज मतदानाच्या पेटीमधून दाखवून दिलेले आहे की आम्ही फक्त विकास करणाऱ्याच्या सोबत असतो। आणि ज्या जिंतूर शहरामधून मी 6800 मायनस होते त्या जिंतूर शहरातून आज कमळाचा नगराध्यक्ष पदाचा आमचा उमेदवार हा 3000 मतांच्या पुढे निवडून आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।